शेतकरी मित्रांनो नमस्कार. आता आंब्या बहारामध्ये सगळीकडे फळगळ हा विषय चालू झालेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये फळगळाची सुरुवात झाली आणि आता जे फळगळ जे आहे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे. नेमकी फळगळ कशामुळे झाली? हा कुठला व्हायरस आहे की अन्नद्रव्याची डेफिशियन्सीचा आहे की बुरशीजन्य रोग? हा सगळ्यात मोठा प्रश्न चढलेला आहे. कारण शेतकऱ्यांनी बुरशीनाशकाची फवारणी केलेली आहे, न्यूट्रिशन पूर्तता केलेली आहे किंवा खतांचा पूर्तता केलेली आहे. तरी पण ही गळ जास्त प्रमाणात दिसून पडत आहे. काही-काही भागामध्ये जे खोडव्यांची झाडं आहेत त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसते किंवा पाटांची झाडं आहेत त्यामध्ये कमी प्रमाणात दिसत आहे. यामागचं सगळ्यात मोठं कारण काय आणि याच्यामध्ये उपाययोजना काय करायला पाहिजे हे आपण आज या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघूया. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, हा जो फळ दिसतंय तुम्हाला हे गळलेले फळ आहेत आणि हा जो फळ दिसतोय तुम्हाला असा हिरवट दिसतंय आणि नारंगी कलर हलका-हलका दिसतोय आणि हे जे फळं दिसतात हे पूर्ण पिवळसर झालेले आणि याच्या टोकावरती तुम्हाला काळा रंग दिसतोय. तर हा दोन्ही वेगळ्या-वेगळ्या रोगाने पडलेले फळं आहेत. तसं उदाहरणार्थ हा डायबॅक म्हणजे डिप्लोडिया नावाचा फंगस. जेव्हा खालून फायटोप्थेरा वाढतो जमिनीमध्ये तेव्हा काय होतं, खालून जाणारे अन्न त्या फांदीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यानंतर त्या फांदीतलं वहन कमी होतं. त्यानंतर तिथे बुरशीजन्य रोग तयार होतं आणि ते फांदी वरून खाली सुकायला लागतात. जेव्हा ते फांदी वरून खाली सुकायला लागतात, तेव्हा हे त्याला लागलेले फळं हे पण गळायला लागतात. ही पहिली सुरुवात असते आणि हा झाला डिप्लोडिया नावाचा फंगस. आपण त्याला डेटसुकी या नावाने ओळखतो. आणि दुसरा जो हे फळ गळलेलं आहे, हे फळ सिट्रस ग्रीनिंग म्हणजे हा जो प्रकार आहे, हा सिट्रस ग्रीनिंग हा सायट्रस हिलापासून येतो किंवा झाडाच्या अनुवंशिकतामुळे येतो किंवा तुमच्या झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य साठवण्याची पूर्तता पाहिजे, ते पूर्तता होत नाही. त्यामुळे सिट्रस ग्रीनिंगचा प्रकार दिसून पडतो. गेल्या 8 ते 9 वर्षापासून हा प्रकार वाढत चाललेला आहे. पण यावर्षी हा प्रकार जास्तच प्रमाणात वाढून दिसलेला आहे. आणि सोबतच या वातावरणाचा जसं उदाहरणार्थ यावर्षी पाऊस कमी जास्त होत आहे. येत आहे तर भरपूर येत आहे तर नाहीतर मग पूर्ण गॅप, टेम्परेचर जास्त पडत आहे. वातावरणाचा पण खूप मोठा फरक पडतोय. जसं उदाहरणार्थ आता वातावरणामध्ये अदल-बदल होत आहे, तर आपला सर्दी, पडसा, ताप, खोकला किंवा ताप येतोय, म्हणजे आपल्याला अँटिबायोटिक घेणं गरजेचं आहे, म्हणजे स्टेबलेशन करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे झाडाला स्टेबलेशन करायला काही नसतं, त्यामुळे त्याला अँटिबायोटिक देणं गरजेचं असतं. मग या प्रकारच्या अडचणी तुमच्या बागेमध्ये असतील, तर आपल्याला उपाययोजना काय करायला पाहिजे? तुम्ही उपाययोजना करून चुकलेले आहे, बुरशीनाशक मारलेले आहे, अन्नद्रव्य टाकलेले आहे, तरी पण थांबलं नाही. हा नॅचरल प्रोसेस आहे. ह्या नॅचरल प्रोसेसमध्ये तुम्हाला फळगळ हे दिसूनच पडणार आणि ही जी गळ आहे, ही नैसर्गिक गळ आहे. यामध्ये आपल्याला आता काही करता येणार नाही. म्हणजे जे आता हे घडलेले ते घडले. पण इथून इकडे जे घडलेले आहे, तिथे जे बुरशीजन्य रोग तयार झालेला आहे, तो कसा थांबवायचा? झाडाला सॅनिटाईज कसं करायचं? यावरती उपाययोजना करणं गरजेचे आहे. यासाठी आपल्याला पहिलं औषध घ्यावं लागेल, ते म्हणजे बुरशीनाशक. बुरशीनाशक कुठलं घ्यायचं? बुरशीनाशक भरपूर आहे. जसं उदाहरणार्थ एलिएट आहे, मेरिओन आहे, रेडोमिल आहे किंवा रोको आहे. पण अशा प्रकारचे बुरशीनाशक घ्यायचे का? की आणखीन कुठले? तर त्यामध्ये सर्वात पहिलं अशा प्रकार जर घडतोय आपल्या इथे, तर आपल्याला सर्वात पहिले महत्त्व द्यावं लागेल कॉपरला. कॉपर सल्फेट येतं, कॉपर WDGमध्ये येतं, कॉपर ऑक्साईड येतं. त्यामधलं सहज मिळणारं प्रोडक्ट म्हणजे ब्लू कॉपर किंवा ऑप्शनला आता ब्ल्यू झेड किंवा टॉप गन या प्रकारच्या कॉपरला फर्स्ट प्राधान्य द्यायला पाहिजे, जे सहज मार्केटमध्ये उपलब्ध असतात. त्यामधलं पहिलं आपण घेऊ ब्ल्यू झेड किंवा टॉप गन यापैकी एक बुरशीनाशक. त्याच्यामध्ये त्याचा डोस घ्यायचा आहे 200 लिटर पाण्याला 300 ते 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्याला. दुसरं आहे स्टेप्टोसायक्लिन म्हणजे स्टेप्टोमायसिन किंवा स्टेप्टोसायक्लिन नावाने मार्केटमध्ये येतं. ते घ्यायचं आहे 20 ग्रॅम किंवा 4 पुड्या 200 लिटर पाण्याला. त्याच्यानंतर तिसरं घ्यायचं आहे आपल्याला बायफेन्थ्रिन घ्यायचं आहे 10%. बायफेन्थ्रिन कशासाठी? आता या टायमाला पांढऱ्या माशीचा अटॅक भरपूर प्रमाणात होतो. त्यासाठी बायफेन्थ्रिन जर घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी बायफेन्थ्रिन घ्यायचं आपल्याला 200 लिटर पाण्याला 300 ते 400 ml. आणि आपलं चौथं घ्यायचं आहे पीएच बॅलन्सर किंवा स्टेबल. आता हे कशासाठी? तर आपल्या पाण्याचा पीएच आता दिवसांदिवस आम्ही आमच्या लॅबमध्ये पाणी चेक करतो. 7.5, 8, पावणे 8, 8.5, 8.15 पर्यंत पीएच असतो. तर त्यामध्ये पीएच बॅलन्सर असलं तर ह्या सर्व औषधांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला पीएच बॅलन्सर प्लस स्टिकर घ्यायचा आहे, म्हणजे स्टेबल किंवा इतर अदर कंपनीचं पण घेता येईल. तर शेतकरी मित्रांनो, हा जो पूर्ण फवारा आहे आपल्याला, हा जर तुमच्या इथे 1000 लिटर पाणी लागत असेल तर 1200 लिटर मारा, जेणेकरून 10% फवारणीमध्ये पाण्याची वाढ करायची आहे आणि तो फवारणी करायची आहे. आणि ही फवारणी झाल्यानंतर तिथून लगेच 8 ते 10 दिवसानंतर याच्यामध्ये दुसरी फवारणी करायची आहे, ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन घ्यायचं आहे, थोडं खतं घ्यायचं आहे, काही हार्मोन्स वापरायचे आहे आणि आणखीन एक पेस्टिसाइड यूज करायचं आहे. ते कुठलं असेल आणि कसं असेल ते पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या बागेमध्ये पण अशा प्रकारची गड आहे का हे कमेंट करून सांगा. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.